यानंतर आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्याच्या रिंग रोडसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उद्या आढावा बैठक। बैठकीमध्ये भूमिपूजनाची तारीख निश्चित होणार, 96% जमीन संपादित। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, तर पालिका निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। भाजपचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुद्धा बावनकुळेंकडून सूचना। कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर, तर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय। दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या सुटकेविरोधातील अपिलाला आता आक्षेप, तर पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाला दाभोळकर कुटुंबियांकडून उच्च न्यायालयामध्ये आव्हान। मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी न्यायमूर्ती शुक्रे यांची समिती, चौफेर टीकेनंतर आता राज्य सरकारकडून प्रक्रिया आहे सुरू। राज्यातील समुद्रातील अनधिकृत मच्छीमार बोटींवर ड्रोनची करडी नजर ठेवली जाणार। राष्ट्रीय सागरी सुरक्षिततेसाठी आता मत्स्य विभागाचा निर्णय। समुद्र किनाऱ्यांपासून 12 मैल दूर ड्रोन मासेमारी बोटींवर नजर ठेवणार। राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांना 9 ड्रोन दिले। पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आता कोकणात आठवडा अखेरीस पावसाचा अंदाज, तर मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज। मुंबईच्या गोरेगावातील बिंबिसार नगरमधील दुमजली व्यावसायिक संकुल विक्रीविनाच। जूनच्या ई लिलावामध्ये विक्री नाही, तर पुन्हा ई लिलाव होणार। म्हाडाला 65 कोटींचा महसूल नाहीच। मुंबई पोलीस भरतीच्या 2 पदांची लेखी परीक्षा एकाच दिवशी। पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची परीक्षा। परीक्षार्थींमध्ये यामुळे गोंधळ।